श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. देवी देवतांच्या पूजेपासून हवन, पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच, पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात. यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतो. तसेच संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने राहूचे दुष्परिणामही दूर होतात. मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावणे देखील शुभ मानले जाते. असं केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीपासून मुक्तता मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते. म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा दिव्याचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच घालायचं आहे. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूरचा तुकडा सुद्धा टाकायचा आणि हा दिवा घेऊन जायचा आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ. पिंपळ वृक्षामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचा निवास असतो. पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूंचं संपूर्ण रूप सुद्धा म्हटलं जातं. तसेच पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा सुद्धा वास असतो. तसेच आपल्या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास देखील असतो आणि पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते. आता हा जो दिवा आपण घेऊन गेलेला आहे तो पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला लावायचा आहे. म्हणजे ही प्लेट जी आहे ती तिथे नेऊन आपल्याला ठेवायची. तर तुम्ही प्लेट घेऊन नाही गेले असतील तर तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आहे. एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते.
त्यानंतर हात जोडून श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य, मोठ्यात मोठं जे कर्ज असेल ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणून संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 1 कापूरचा तुकडा आणि 2 लवंगा टाकायच्यात आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवा किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जेव्हा आपण तुळशी मातेजवळ असा हा दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते. तसेच एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या पूजेबरोबर केळीच्या वृक्षाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तर आपल्याला काय करायचं, जर आपल्या घराजवळ केळीचं वृक्ष असेल तर एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला केळीच्या वृक्षाजवळ प्रज्वलित करून ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कारण केळीच्या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात श्रीहरी विष्णू निवास करतात आणि एकादशीच्या दिवशी जर तुम्ही असा हा दिवा, इच्छापूर्ती दिवा केळीच्या वृक्षाजवळ प्रज्वलित केला तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते साक्षात श्रीहरी विष्णू दूर करतील. तसेच एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा प्रज्वलित करायचं आहे. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते. म्हणून आपल्याला काय करायचं, एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच ह्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. तसेच 1 कापूरचा तुकडा आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छा पूर्ती करता, कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असे हे उपाय मानले जातात. तसेच जया एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णू चालीसाचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा 108 वेळा आपल्याला जपसुद्धा करायचं आहे. उपायांसोबत जेव्हा आपण सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायांचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.